बालकृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की। श्री संत गुलाबराव महाराज की जय। गुरुवर्य रामचंद्र महाराज की। पूर्णा माता की जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय 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 गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। बाबा गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय 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 जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय जय। गोविंद जय जय गोपाल जय जय राधारमण हरि मुकुंद जय 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 जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा बाबा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय जय। जय 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 नर हरि मा जय हो बाबा जय नर हरि मा जय। समर्थ माझे नर हरि आई जय नर हरि मा बाबा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा महाधीराज सच्चिदानंद भालेगाव निवासी जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा बाबा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। जय नर हरि मा जय नर हरि मा जय नर हरि मा जय। बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय 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 जय। जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय जय जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा बाबा श्री जय। समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय जय जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा बाबा श्री जय। समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय। जय जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा जय हो। श्री समर्थ सद्गुरु माऊली नर हरि बाबा बाबा श्री जय। समर्थ सद्गुरु माऊली नर हरि
नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय 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 श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय बाबा श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा जय गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय श्री संत गुलाबराव महाराज की जय गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय पूर्णा माता की जय शेगाव तालुक्यात पूर्णातिरी सगोळा भोनगाव नामे नगरी तेथे पुरुषोत्तम बाठे सहपरिवारी आनंदाने राहती. आता दुसरी कथा. कोरडवाहू 7 एकर शेती त्यावर आपला निर्वाह चालवती. मुले लेकुरे लहान होती स्वभाव त्यांचा फार भोळा. भास्तान गावी पूर्णा पात्रात नरहरी बाबांचे होते भागवत. उभयता गेले ऐकण्यास त्यांना ते फार आवडले. पुरुषोत्तम पाटील आणि त्यांची पत्नी बाबाचं भागवत ऐकले. भास्तान गेले पूर्णामाच्या पात्रात. त्याला ते पटलं, आवडलं. रात्री त्यांनी विचार केला भागवत घ्यावे आपल्या गावाला. भेटले श्री नरहरी बाबाला इतरही भक्त मिळविले. बाबांनी त्यांना तारीख दिली. पूर्णातिरी जागा पास केली भक्तासाठी व बाबांशी एक खोली 200 टिनाचा मंडप. जाणे येणे केले गाडीत बसून असे 10 सोहळे झाले दनादन. पंढरीला जावे दर्शना कारण बाठे भाऊ आले नांदुऱ्याला. पुरुषोत्तम पाटलाच्या मनात आलं की आता पंढरीला जायचं म्हणून आले नरहरी बाबाच्या आश्रमात. शेतीची कामे पूर्ण केली. जून महिन्यात ही घटना घडली. बाबा म्हणाले तुम्ही जावे घरी पेरणीला करावी सुरुवात. बाबा म्हणत तुम्ही पंढरीला येऊ नका, घरी जाबा आणि वावर पेरून टाका. पूर्ण जमीन पेरून टाका. कुणाचे काही ऐकू नका. पावसाची चिंता करू नका, पीक येईल भरपूर. पुरुषोत्तम भाऊ घरी आले. पुरुषोत्तम भाऊ आले घरी. ऊन तापे उन्हाळ्यापरी. रामकृष्णा पाटलाच्या गेले घरी मित्रतयांचा जुनाट. रामकृष्णा पाटील त्याचा सायळ्या होता, दोस्त होता, त्याच्या घरी गेले. चला मला जोडी द्या काल वावर पेराले. बाबांचा विचार कथन केला. मित्र म्हणे तू काय वेडा झाला. अरे पावसाचा थेंब नाही पडला संसार तुझा नाजूक. मित्राची जोडी सोबतीला घेतली. दुसऱ्याच दिवशी पेरणी सुरू केली. चर्चा पूर्ण गावात झाली. पुरुषोत्तम झाला पागल. 2 दिवसात पेरणी संपली आणि 3ऱ्या दिवसापासून सडी लागली. सर्वांची इच्छा पेरण्याची झाली पण शेतात जाता येईना. ज्याला म्हणत होते पागल त्याचे पीक पाहून झाले थंडगार. म्हणती नरहरी बाबा खरे संत थोर, त्यांचीच कृपा आहे ही. दुसऱ्या वर्षी त्याच समयास पाऊस पडला अतोनात. शेतकरी झाले आनंदित. सुरुवात केली पेरणीला. आता दुसऱ्या वर्षीची कथा. पहिल्या वर्षी तर पीक आलंच भरपूर साऱ्या गावाच्या वर. आता दुसऱ्या वर्षी खूप पाणी पडलं. बाठेबा आले नांदुऱ्याला श्री नरहरी बाबांना भेटण्याला. त्यांना नेले पंढरी क्षेत्राला श्री संत नरहरी बाबांनी. बाबांनी पेरू नाही दिलं. बसाबा गाडीतून पंढरीला घेऊन गेले. इकडे सर्वांची पेरणी झाली. पावसाने मात्र दडी मारली. पिके सर्वांची सुकून गेली. शेतकरी होते चिंतेत. काहींनी शेतात केली वखरणी. व्याजाचे पैसे आणले कुणी. दुबार पेरणीची तयारी करून वाट पाहती पावसाची. पंढरीहून आश्रमी आले. बाबांनी 4 दिवस ठेवून घेतले. पुरुषोत्तम पाटलाने जाऊच दिलं नाही घरी. 4 दिवस आश्रमात. त्यांनी आश्रमातील कामे केले. तेने बाबा झाले प्रसन्न. बाबा म्हणाले बाठेबाला घरी जाऊन तुम्ही वखरणी करा. तुम्हाला जरी दिसतो उन्हाळा पेरणी टाकावी करून. मग बाबांनी सांगितलं घरी जाबा आता गवत खूप निघेलाय. लोकांची पिकं सोकले डबल पेरणी पण तुम्ही वखरणी करा. निंद्याचा खर्च खळकू येणार नाही आणि पेरून टाका. घरी आले वखरणी केली. पूर्ण जमीन पेरून टाकली. रात्रीच पावसाला सुरुवात झाली. चिखल झाला चोहीकडे. संत वचनाचा आदर केला. जणू पैशाचा पाऊस पडला. पुन्हा विकत घेतले 9 एकराला. त्यामध्ये केले बागायत. पहिले कोरडवाहू शेती होती. आता बाबाची कृपा झाली. इतकं पीक आलं. नवीन वावर विकत घेतलं. 3 मोटारी पाणी भरपूर. नाही विसरले बाबांचे उपकार.
उन्हाळ्यात त्यांचा नेम जोरदार पाणी पाजती गाईला. मागील कथा राहिली अपुरी 10व्या भागवतात पूर्णा तिरी. बाबांचे काल्याचे कीर्तन रविवारी रात्रीच पडला पाऊस. 10व्या भागवताची घटना झाली. काल्याचं कीर्तन सरी तयारी. बाबा नांदऱ्यावरून निघाले. रात्री इतका पाऊस झाला की गाडी पूर्णात जाणार नव्हती. गावापासून पूर्णापर्यंत चिखल झाला से बहुत. बाबा आले भक्ता समवेत. गावा बाहेर थांबले. माझे हे मंगळसूत्र श्रीमद भागवत शास्त्र. गुलाबराव माऊलीच्या अभंगात वर्णन ऐसे आले असे. नरहरी माऊली चिखल तुडवित पायदळ गेले पूर्णापर्यंत. काल्याचे कीर्तन झाले मस्त. वरून पाऊस चालू होता. पुनर्वसन जेथे सगोळा गावाचे तेथे 2 कार्यक्रम भागवताचे झाले. श्री संत नरहरी बाबांचे विठ्ठल अन हनुमान मंदिरात. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं उर्वरित चरित्राचे झाले वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य जय नरहरी मा मंत्राणे. आता दुसरी कथा बाबांच्या कृपेने का भक्ताची. खामगाव तालुक्यात रोहना नगरीला गीताबाई घोंगे राहती वस्तीला. अर्जुन व जगन्नाथ मुले संगतीला स्वभावाने सात्विक. रोहना गावची कथा. गीताची मैत्रीण सत्यभामा शेलकर त्याच गावातली बाई. कुंभे फळजीचे होते माहेर. दर बुधवारी भालेगावी हजर कीर्तनात नरहरी बाबांच्या. मग या दोघी जणी रोवण्यावरून निमकवळ्याच्या नदीतून ज्ञानगंगेतून भालेगावले दर बुधवारी जात. रोवण्यावरून येते निमकवळ्याला. भक्तासोबत जाती कीर्तनाला. हरिनामाची गुढी लागली त्यांना काही केल्या सुटेना. निमकवळ्याचे भक्त आणि ह्या दोघी अशा रात्री भालेगावले पायदल जात. एका बुधवारी नवल घडले. निमकवळ्याचे भक्त निघून गेले. दोघींचे तेथे आगमन झाले. दोघीही झाल्या निराश. बुधवार होता. भक्त निघून गेले निमकवळ्याचे. यायला उशीर झाला. प्रपंच आहे होतच असते. निमकवळ्यात आल्या पाहिजेत तर कोणी सोबते नाही. ह्या दोघीच आणि पूर्ण ज्ञानगंगेला मोठा पूर. आता निमकवळ्याचे भक्त पुढे गेले. ते लय जण होते. निमकवळ्याचे भक्त नदीपर्यंत गेले. पूर पाहून घाबरले. पोरजपर्यंत पायदळ गेले. पुलावरून गेले कीर्तनाला. ते पोरज लोक पायदळ गेले आणि त्या धरणावरून भीतीहून कीर्तनाला गेले. आता ह्या दोघी गेल्या नदीपर्यंत. ह्या पूर पाहून घाबरल्या. पण कीर्तन आले तर जायचं. गीताबाईने जय नरहरिमा म्हणून कीर्तनाला जायचे ठरवून सत्यभामाचा हात धरून ज्ञानगंगेत प्रवेशल्या. नरहरी बाबा ध्यानी मनी टोंगळ्यापर्यंत फक्त आले पाणी. जाऊन बैसल्या बाबांच्या कीर्तनी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. कपडी वले झाले नाही, फक्त टोंग्या लोक पाणी. कीर्तनात नाही कोरडे ज्ञान. अनुभवाचे ते नाम संकीर्तन. तेथे नाचे मनमोहन म्हणून नरनारी डुल्लती. आविर्भावाविष्कारणामी रंगले नारी नर. बाबांच्या कीर्तनाचे वर्णन सुंदर बाबांनीच केले भाविक हो. बाबा असताना हे चरित्र घडले. निजधामी गेल्यावर छापल्या गेले. बाबांच्या कृपेनेच लिहिले आनंद होतो वाचताना. कन्हैया गेले मथुरेला. बासरी दिली श्री राधाराणीला. बाबा गेले निजधामाला चरित्र बगाथा देऊनी. आता कीर्तन झाल्यावर ते पहिले लोक म्हणत तुम्ही नदीतून दोघी कशा आल्या. त्यामुळे टोंग्या टोंग्याच पाणी होतं. कपडे पहा आमचे कोळले. कीर्तनोत्तर एकमेका भेटले. पुराचे रहस्य उघड झाले. दोघीही आठवती नरहरी बाबाले विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. बाबांचे कीर्तन रोहना येथे झाले. काही दिवसानं रोहण्याला मुक्काम घेतला बाबाचा. रोहण्यात बाबाचं कीर्तन झालं. गीताबाईच्या मनात आले जागा द्यावी बाबांच्या आश्रमाले. आपणाकडे शेती भरपूर. नरदेहाचा नाही भरवसा. कोण दिवस येईल कैसा. कॅन्सरच्या आजाराने गीताबाईचा अंत झाला अकस्मात. सांगा बा एकदम काय झालं. असे त्या बाईचे मनोरथ होते सुंदर. आणि तेवढ्यात काय झालं की कॅन्सरचा आजार झाला आणि गीताबाईचा अंत झाला. दोन्ही मुलांना आईची आठवण छळत होती रात्रंदिन. मात्र त्यांचा हरिपाठाचा नेम बाबांच्या कृपेने चालू असे. चांगल्या व्यक्ती भेटत नाही. भेटल्या तर त्या टिकत नाही. विधात्याची ही नवलाई समयासी व्हावे सादर. आईचा आश्रमाचा संकल्प तिच्या पुत्रांनी ठेवला ध्यानात. तिचे जे 2 पोरं होते अत्यंत भाविक. त्याने पक्क ठेवलं होतं की आपल्या आईची इच्छा काय होती की नरहरी बाबाले आश्रमाले जागा द्यावा.
वर्णाश्रमी बाबांच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले होते. इकडे नरहरी बाबाच्या आश्रमात बाबांचं मंदिर बांधा म्हणून बांधकाम पूर्ण झालं होतं. गीताबाईचे पुत्र अर्जुन भोंगे सुनील वावगेस भेटले. 81,000 रुपये मूर्तीसाठी दिले. आईच्या ऋणातून मुक्त झाले. परमात्मा झाला प्रसन्न. कीर्तनप्रेमी भक्ताची सेवा बहु आवडे नरहरी देवा. म्हणून बाबांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा वर्णानगरीत झालासे. गीताबाईच्या तपाचे फळ नरहरी बाबाला त्याची आवड. भक्तांनी केला जय नरहरिमा गजर. बाबा बैसले आसनी. जय नरहरिमा जय नरहरिमा. श्री सुनील वावगे व गावकऱ्यांनी मूर्ती आणली राजस्थान मधुनी. नरहरी बाबाची मूर्ती राजस्थानवरून आणली. भागवत 16 व नाम संकीर्तन करोनी मिरवणूक काढली गावात. गावोगावीच्या दिंड्या आल्या. 2 लाख रुपये खर्च केला. श्री नरहरी माऊलीच्या गुराख्याने काल्याचे केले कीर्तन. लांजोडचे दिवाकर महाराज ब्राह्मण त्यांनी केला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम. श्री गणेश तिजारेंनी व्हिडिओ तो संपूर्ण शूटिंगमध्ये भरलासे. डोळ्यांचा फिटेल पारणा अहो तो सोहळा जरूर पाहना. सुनील वावगेशी करा दोस्तांना परमात्मा भेटेल तुम्हासी. बाबांची पूजा व आश्रमाची सेवा स्वच्छता भगवान गायगोळ पाहती स्वतः. आश्रम ठेवती आरशासारखा भालेगावचे ते रहिवासी. बडीची कन्या रत्नमाला तिने देवाला दूध पाजण्याचा संकल्प केला. कृष्ण अवतारी तो पूर्ण झाला. पुतना गेली वैकुंठात. थोडा तरी परोपकार करा. चांगले संकल्प करोनी मरा. काही दिवस धैर्य धरा. इशारा श्री नरहरी बाबांचा. जय नरहरिमा जय नरहरिमा जय नरहरिमा. जपता जपता बाबांची लीला आठवली चित्ता. सोगोळा गावी भागवत सप्ताह होता पूर्णामाईच्या तीरावर. सोगोळा भोनगाव. बाबाचे भागवत खूप झाले त्या गावात. असंच एकदा काय झालं की भागवत सप्ताह ठरला. भक्तांनी पूर्ण तयारी केली. भोनगावची मंडळी कथेला आली. पूर्णामाय मात्र होती कोरडी. कार्यकर्ते होते चिंतेत. पाणी साठलं होतं पूर्णाचं थेंब बी नाही. पलीकडच्या तिरी होते गोड पाणी. विहीर केली से गावकऱ्यांनी. ती होती खूप अंतरावर. गर्दी भरपूर असे तेथे. विहीर होती गोड पाण्याची पण तिकडल्या काठावरून दूर होती. भागवताले पाणी खूप पाहिजे. कसं करावं. आणि इकडल्या काठावर खंदाव तर सारं खारटच पाणी. कथेचा मंडप ज्या तीराला खारट पाणी होते त्या भागाला. श्री संत नरहरी बाबाला भक्तांनी हे सांगितले. बाबा गाडीतून उतरले. मंडपाच्या चौफेर फिरले. एका जागेवर उभे राहून हाक दिली भक्तांना. आनारे बा टिकास फावळे. दया आली पूर्णामायले. गोड पाणी याचे आहेत सरी समर्थाचे हे कार्य असे. पुरुषोत्तम बा ठेव तरुण मंडळी. स्त्रिया मुले व भाविक मंडळी. छोटीशी विहीर तयार केली जय नरहरिमाच्या गजरात. गोळ पाणी लागलं एकदम. पाणी लागले भरपूर. फक्त 5 फुटावर. गोड व चवदार गजर केला से भक्तांनी. खोलीतून बाबा कौतुक पाहती. आनंद मावेना भक्तांच्या चित्ती. जय जय नरहरिमा म्हणती. आलिंगन देती एकमेका. जय नरहरिमा जय नरहरिमा. ऐशी श्री नरहरी माऊली कृपावंत. भक्तांचे पुरवी मनोरथ. सप्ताह झाला आनंदात. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं उर्वरित चरित्राचे झाले वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी महामंत्राने गोपाल कृष्ण भगवान. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. जय नरहरिमा जय नरहरिमा जय नरहरिमा जय. जय नरहरिमा जय नरहरिमा जय नरहरिमा जय. बाबा जय नरहरिमा जय नरहरिमा जय हो बाबा जय. समर्थ माझे नरहरी आई. जय नरहरिमा जय. जय 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 नरहरिमा जय हो बाबा. जय नरहरिमा जय माव. जय नरहरिमा जय नरहरिमा जय नरहरिमा जय. जय नरहरिमा जय नरहरिमा जय नरहरिमा जय. जय नरहरिमा जय नरहरिमा जय नरहरिमा जय.
बाबा अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्मा महाधीराज सच्चिदानंद भालेगाव निवासी जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय बाबा जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय 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 नर हरी मा जय हो बाबा जय नर हरी मा जय बाबा माझे गोपाल कृष्ण जय नर हरी मा बाबा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर जय जय हरी मा जय जय बाबा जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय परब्रह्म स्वरूपिणी आई ग जय नर हरी मा बाबा जय जय नर हरी मा जय नर हरी हरी मा मा जय नर हरी मा जय बाबा जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय बाबा जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय समर्थ माझे नर हरी मा जय नर हरी मा बाबा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय 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 नर हरी मा जय नर हरी मा जय हो बाबा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा बाबा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय नर हरी मा जय जय नर हरी मा जय गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की श्री संत गजानन महाराज की जय।